हॅलो हॅलो हॅलो. येस मॅम. यस मॅम. हा, कोणता पॉइंट दिसतोय रे स्क्रीन पीपीटी वरती? कोणता पॉइंट दिसतोय? हॅलो. यस मॅम. व्हॉट इज नेम ऑफ दिस पॉइंट? स्क्रीन दिसते का? Organization. दिसते ना, आणि त्याच्या खाली रिएक्शन आहे, दिसते ना? ओके Yes ma'am. okay. In previous lecture we have discussed what is mean by vulcanization. What is the chemical formula? What is this? Polyisoprene. Polyisoprene. This polyisoprene is also known as Natural rubber. very good, natural rubber. Nice. And this natural rubber and this natural rubber, is there cross linkage in natural rubber? Whether there is a cross linkage or not? No ma'am. There is no cross linkage. Whether there is a double bond? Yes ma'am. There is a double bond. Due to this double bond, due to this presence of double bond, this rubber is not a chemical resistant. हे डबल बॉन्ड असल्यामुळं हा रबर केमिकली रेजिस्टंट नाही. सिंगल बॉन्ड असले असते तर केमिकल रेजिस्टंट असला असता. कुठलं केमिकल रेजिस्टंट म्हणजे कुठला? पोलार सॉल्व्हंटचा अटॅक होतो, नंतर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो, ऑक्सिडायझिंग एजंटचा अटॅक होतो. ह्या केमिकल प्रॉपर्टी त्याच्याकडे वीक आहेत फार, आणि मेकॅनिकल प्रॉपर्टी पण वीक आहेत. का वीक आहेत? तर ह्याच्याकडे क्रॉस लिंकेज नाही. मग आपण व्हल्कनायझेशन प्रोसेस मध्ये आपला रबर जो आहे नॅचरल रबर, त्याला फक्त सल्फर बरोबरती हीट करायचं. किती टेम्परेचरला? 110 डिग्री सेल्सिअस ते 140 डिग्री सेल्सिअसला. मग हे डबल बॉन्ड पण जातात आणि क्रॉस लिंकेज पण येतात. असा क्वेश्चन आहे माझा. Why it is necessary to do the vulcanization or carry out the vulcanization? To overcome the drawbacks Very of good. natural rubber. To overcome the drawback of natural rubber. Which vulcanizing agent is used? 100% MCQs आहे. Sulfur is most commonly used as a vulcanizing agent. Or can you able to tell about another element which carry out the vulcanization along with the sulfur? Hydrogen sulfide, benzyl chloride, benzyl chloride. These are the chemical which is used as a vulcanizing agent, but most commonly vulcanizing agent is sulfur. Very good. हे स्ट्रक्चर कळालं का रे तुम्हाला? Yes ma'am. 1 2 3 4 कार्बन ॲटम, दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड. 4 कार्बन ॲटम, दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड.
CH3 linkage, natural rubber 110 to 140 degree Celsius. This rubber is known as a vulcanized rubber. हे वल्कनायझेशन केल्यानंतर सगळे ड्रॉबॅक ओव्हरकम होतात. आपण वरती जे 10 ड्रॉबॅक बघितले होते ते सर्व रिमूव्ह होतात आणि रबर हा केमिकली रेजिस्टंट आणि मेकॅनिकली स्ट्रॉंग रबर बनत असतो. बघा, वल्कनायझेशन द स्टीपन दी मटेरियल, म्हणजे सर्व गुण त्याच्यामध्ये येतात. बाय शॉर्टिंग हे काही गरज नाही, फक्त स्टिपनिंग एवढंच पाहिजे आपल्याला. टायर साठी जर रबर वापरायचं असेल, टायर साठी, वाहनांच्या गाड्यांच्या टायर साठी, तर किती सल्फर ऍड करावा लागत असतो? 3 to 5% एवढा रबर घ्यावा लागतो. म्हणजे हे जर 97 ग्रॅम घेतलं तर हे 3 ग्रॅम घ्यावं लागतं सल्फर. 3 ते 5% एवढा सल्फर ऍड करावा लागतो. बॅटरीसाठी वगैरे रबर लागतो. बॅटरीसाठी कुठे लागतो? बॅटरीचे सेल असतात ना, आपल्या समजा भिंतीवरच्या घड्याळाचे सेल असते, त्याच्यावरच्या साईडला रबर मटेरियल असतं. तो जर फोडला तर वरती रबर निघतो बघा वरच्या साईडला. तर ते त्या बॅटरीसाठी वगैरे 30% सल्फर लागत असतो. ओके, आता डिसएडव्हान्टेज ऑफ वल्कनायझेशन. वरती आपण हे डिसएडव्हान्टेज लिहिले की नाही काल, हे सगळे ड्रॉबॅक, हे सगळे निगेटिव्ह ड्रॉबॅक आहेत, निगेटिव्ह आहेत शब्द सगळे. ह्याला सगळ्याला पॉझिटिव्ह करून लिहायचं. टेन्साईल स्ट्रेंथ इज व्हेरी लेस म्हटलं की आता वल्कनायझेशन केल्यामुळे, नंतर वल्कनायझेशन केल्यामुळे टेन्साईल स्ट्रेंथ काय झाली? वाढली. इथं वॉटर ऍब्सॉर्ब करतं म्हटलं तर वल्कनायझेशन केलं तर वॉटर ऍब्सॉर्ब होणार नाही. इथं नॉट रेजिस्टंट टू नॉन पोलर सॉल्व्हंट म्हटलं तर आता काय येणार आहे? इट रेजिस्ट टू पोलर सॉल्व्हंट. इट इज अटॅक्ड बाय ऑक्सिडायझिंग एजंट आहे, इट इज नॉट अटॅक्ड बाय ऑक्सिडायझिंग एजंट. इट सोल्ड considerably in organic solvent. It not reacted with organic solvent or it not swell with organic solvent. It possess marked tack property. आता काय येणार? It possess low tack property. They has a little durability. टिकाऊपणा कमी आहे. मग काय म्हणणार? It has more durability. When stretched to greater extent, it suffer the permanent deformation. When we stretched it, it does not suffer the permanent deformation. असे याचे निगेटिव्ह पॉइंट, म्हणजे हे पॉझिटिव्हली लिहायचं. हे ड्रॉबॅक आहेत ना सगळे ओव्हरकम झाले, म्हणजे हे जे निगेटिव्ह शब्द आहेत ते सगळे पॉझिटिव्ह करून लिहायचे. बघा, टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीजेस, वॉटर ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी इज व्हेरी लो, बेटर इलेक्ट्रिकल इन्सुलेटर, resistant to organic solvent, useful in temperature range 40 to 150 degree Celsius, slight tackiness, चिटकून बसणं हा गुणधर्म. टॅकीनेस म्हणजे चिटकून बसणे. जसं आपण डांबराला टच केल्यानंतर आपल्या जर ऊन पडलेलं असेल आणि डांबराला टच केल्यानंतर आपल्या हाताला डांबर लागतं बघा, तसं याच्याकडे टॅकीनेस ही प्रॉपर्टी खूप कमी आहे. वरच्या नॅचरल रबरकडे खूप होती, वल्कनायझेशन केल्यामुळे ती निघून गेली. इट बिकम हार्ड बनतं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, आता हे लिहून घ्या. कळाले ना तुम्हाला? प्रोसेस कन्सिस्ट ऑफ हिटिंग द रॉ रबर विथ अ सल्फर ऍट ए टेम्परेचर ऑफ 100 to 140. 100 to 140 पण चालतं, 110 to 140 पण चालतं. दी ऍडेड सल्फर कंबाईन केमिकली. कुठे ऍड होतो? डबल बॉन्डच्या रिजन मध्ये. केमिकली ऍट दी डबल बॉन्ड ऑफ डिफरंट रबर स्ट्रिंग. ह्या केमिकली ह्या डिफरंट रबर स्ट्रिंगच्या मध्ये डबल बॉन्डच्या जागेवरती डबल बॉन्ड ब्रेक करून तिथे जॉईन होत असतो सल्फर. बघा, सल्फर कंबाईन केमिकली ऍट कुठं? डबल बॉन्ड ऑफ डिफरंट रबर स्ट्रिंग. ह्याच्या आणि ह्याच्या डबल बॉन्डला ब्रेक करून जॉईन होत असतो इथं सल्फर. डबल बॉन्ड ऑफ डिफरंट रबर स्ट्रिंग. आलं लक्षात तुमच्या? हॅलो? Yes, ma'am. हा, then write down. Write it. This point is a very important. Roll number 11. Roll number 11. Sakshi. Yes, ma'am. Which is used as a vulcanizing agent? Sulfur. Roll number 30. This roll number. Roll number 30. Roll number 30.
Hello, roll number 30. Roll number 30. तुम्ही लेक्चर जॉईन करून दुसरीकडे काय काय करत बसता लोक? माझा लॉस आहे का तुमचा लॉस आहे रे? टेल मी, बोला बरं. हॅलो हॅलो हॅलो. Yes, ma'am. लेक्चर, फक्त लेक्चर मोबाईल वरती ऑन करून दुसरीकडे निवांत राहणं हे माझा लॉस आहे की तुमचा लॉस आहे? आमचं. तुमचाच लॉस आहे की नाही? पण तुम्हालाच कळत नाही. लॉस तुमचाच आहे. माझी जबाबदारी आहे की टाइम टू टाइम लेक्चर चालू करून शिकवायचं आणि व्यवस्थित शिकवायचं, मुलांना कळेल एवढ्या याच्यामध्ये. आणि तुम्हाला कोणी पण सांगत नाही की बाबा कसं तरी करून जॉईन कराच, हो की नाही? नाही तर नाही, ज्याला नाही गरज ती तर नाही करतील. ज्याच्याकडे खूप आहे, ज्याचे आई वडील त्याला भरपूर काय मरेपर्यंत पुरवणार असतील तर ते नाही करणार लेक्चर अटेंड. काय गरज आहे त्यांना लेक्चर अटेंड करायची? आणि त्यांच्या आई वडिलांना पण फुकटचा पैसा मिळत असणार आहे, त्यांना माहिती असणार आहे. कारण आता तुम्ही छोटी मुलं नाही, समजदार मुलं आहात की नाही? हॅलो. Yes, ma'am. हा, त्यामुळं किती रिस्पॉन्स द्यायचा, काय करायचं हे तुम्ही सांगणं एवढं छोटं राहिलेलं नाहीत आता. आणि घरचे पण काय करू शकत नसतात. काय करणार आहेत बिचारे? फी भरायची, भरतात, काय आणून द्यायचं देतात, तुमचे लाड करतात, ते तुमच्यासाठीच रात्रंदिवस राबतात. फक्त आपल्याला लेक्चर अटेंड करायचे, ते पण बाहेर जाऊन नाही, घरात बसून. ऑफलाईन असतं ना रे, तेव्हा मुलं सकाळी 7:45ला आपलं फर्स्ट इयरचं कॉलेज भरत असतं. कितीला सुटतं? 5:45ला सुटतं, 7:45ला भरलेलं. सुटल्यानंतर 7:45 ते 7:45 पर्यंत ब्रेक असते. नंतर हॉस्टेलवरती जाऊन फ्रेश वगैरे होणं, करणं वगैरे वगैरे. नंतर 11:45 ते रात्री 11 पर्यंत अजून कॉलेजवरती स्टडीसाठी बोलवलं जात असतं कंपल्सरी. तेव्हा कुठं मुलं चांगली डेव्हलप होतात. किती तास झाले तुम्ही मोजा? 7:45 ते 5:45 आणि नंतर सकाळी 7:45 ते रात्री 5:45, नंतर संध्याकाळी 7:45 ते 11. किती तास होतात बघा? तेवढा अभ्यास मुलं करायचे, आणि ते पण अजून मेस मधलं खाऊन, आई वडिलांच्या पासून लांब राहून. ओके, लिहून घ्या, राईट इट.
Complete, ma'am. कम्प्लीट इट. सर्वांचं झालं का? Yes, ma'am. हा. एक मिनिट. या लाईन खाली अंडरलाईन करा. मोस्ट कॉमन इन ऍडिशन ऑफ सल्फर विच इज नोन ॲज अ व्हल्कनायझेशन. कुठला व्हल्कनायझिंग एजंट मोस्ट कॉमन वापरला जातो? सल्फर. सल्फरच्या खाली अंडरलाईन करा. राईट डाऊन. इथली सेंटेन्स मी तुम्हाला सांगते. Vulcanization increases stiffness, STIFFEN, Stephen. Stiffen increases stiffness म्हणा. stiffness of rubber. ऐका, स्टिफनेस म्हणजे काय? टायरचा रबर आहे की नाही, टायरचा ट्यूबचा म्हणत नाही मी, टायरचा बोलते. तो सहजासहजी वागतो का रे? त्याला प्रेशर अप्लाय करावं लागतं की नाही? Yes, ma'am. हा. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टी म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ पण. स्टिफनेस म्हणजे ताठरपणा, ताठ राहणं. वजन जरी पडलं तरी स्वतःला व्यवस्थित पेलणं, ताठ राहणं. स्टिफनेस म्हणजे ताठपणा. Vulcanization increases stiffness of rubber. आता हे 3 वाक्याला एक्सटेंट ऑफ स्टिफनेस डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सल्फर ऍडेड. एक्सटेंट ऑफ स्टिफनेस इज डिपेंड अपॉन. ही 3 वाक्याला इथले. ही 3 वाक्याला आणि ड्रॉबॅक एक लिहा. हे सगळेच सॉरी ऍडव्हान्टेज सगळे लिहा. हे 3 सेंटेन्स लिहा आणि ऍडव्हान्टेज लिहा. राईट इट. स्क्रीन दिसते ना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, राईट इट.
झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ma'am. हा, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. हा, क्लासिफिकेशन आयसोलेशन ऑफ नॅचरल रबर व्हल्कनायझेशन. हा पॉइंट, हे आयसोलेशन ऑफ नॅचरल रबर व्हल्कनायझेशन हे पॉइंट होते ना, ते नॅचरल रबरशी रिलेटेड होते. नॅचरल रबरचं कसं आयसोलेशन करायचं, नॅचरल रबरचं कसं व्हल्कनायझेशन करायचं. आता इथून पुढे कोणता पॉइंट लागलेला आहे? सिंथेटिक रबर. क्लासिफिकेशन मधला एकच स्टडीसाठी आपण घेतला होता नॅचरल रबर, हो ना? Yes, ma'am. आता हेडिंग लिहा, सिंथेटिक रबर. सिंथेटिक रबर मध्ये कोण कोण बघायचे आपल्याला? फक्त प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन बघायचे. कोणाचे? बुनायसचे आणि थायाकॉल रबरचे. ह्या दोघांचं केमिकल रिॲक्शन नाही, तर फक्त प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन बघायचे आहे. सिंथेटिक रबर, व्हल्कनाइज्ड रबरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच प्रॉपर्टी सिंथेटिक रबरच्या असतात. काय बोलले रे? काय सांगितलं? व्हल्कनायझेशनच्या प्रॉपर्टी. रबराला व्हल्कनाइज केल्यानंतर ज्या त्या रबराकडे प्रॉपर्टी येतात, फॉर एक्झाम्पल हाय टेन्साइल स्ट्रेंथ, लो टॅकिनेस प्रॉपर्टी, नॉट ऍब्सॉर्ब वॉटर, ह्या व्हल्कनाइज्ड केलेल्या रबरकडे ज्या प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टी ह्या सिंथेटिक रबरकडे असतात. आणि त्याचे ऍप्लिकेशन एक लिहायचे की बुनायस रबर तुम्ही कुठे वापरणार, थायाकॉल रबर तुम्ही कुठे वापरणार, एवढं फक्त बघायचंय. बघूयात आपण आता. राईट हेडिंग, राईट हेडिंग. काय हेडिंग राईट करणार आहे? सिंथेटिक रबर. सिंथेटिक रबर, गुड. सिंथेटिक रबर डेफिनेशन ला. सिंथेटिक रबर, synthetic rubber is a rubber like material. rubber like material म्हणजे रबरासारखं मटेरियल. prepared in laboratory, prepared in laboratory, prepared in laboratory. त्या सिंथेटिक रबरचं पहिलं एक्झाम्पल लिहा. आपल्या सिलेबस मध्ये आहे बुनायस किंवा त्याला BUNS असं म्हटलं जातं. त्यालाच दुसरं नाव आहे GRS. त्यालाच तिसरं नाव आहे स्टायरीन ब्युटाडाईन रबर. ही तिन्ही पण नावं लिहून घ्या, तिन्ही पण नावाने विचारलं जाऊ शकते. नावं लिहा अगोदर. हे लिहिली? इज इट ओव्हर? येस मॅम. हा, आता प्रॉपर्टी बघा. ग्रेटर ओझोन रेजिस्टंट, ओझोनला रेजिस्ट करू शकतं बस. इट हॅज ऍब्रेशन रेजिस्टंट. मग म्हणजे या चॅप्टर चालू झाल्यापासून 3-4 वेळेस शब्द गेलेला ऍब्रेशन रेजिस्टंट. ऍब्रेशन रेजिस्टंट म्हणजे त्या रबरचा कुठला छोटा तुकडा आपण हाताने वगैरे तोडून घ्यायचा ठरवलं तर तुटत नाही, त्याला ऍब्रेशन रेजिस्टन्स असं म्हणायचं. छोटा पीस आपण तोडू शकत नाही किंवा त्याच्यावरती ओरखडा वडू शकत नाही, त्याला ऍब्रेशन रेजिस्टन्स असं म्हणायचं. हाय लोड बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे हाय टेन्साइल स्ट्रेंथ. ऍब्रेशन रेजिस्टंट, हाय टेन्साइल स्ट्रेंथ, डज नॉट ब्रेक डाऊन इझिली. आपण त्याला मारलं तरी लागत नाही किंवा ब्रेकडाऊन हाताने करू शकत नाही, आपण तोडू शकत नाही. इट गेट रेडिली ऑक्सिडाइज्ड. हा थोडी वेगळी प्रॉपर्टी आलेली. इट गेट ऑक्सिडाइज्ड. इट हॅज ग्रेटर वेदर ॲबिलिटी ऍज कम्पेअर टू नॅचरल रबर. म्हणजे इट इज अ वेदर रेजिस्टंट. वातावरणाचा त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. इट कॅन बी व्हल्कनाइज्ड सिमिलर टू नॅचरल रबर.
ह्या ऑक्सिडेशन, त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्यामुळं नॅचरल रबर सारखं याचं व्हल्कनायझेशन करावं लागतं. याचं ऑक्सिडेशन होत असतं, त्यामुळे नॅचरल रबर सारखं याचं व्हल्कनायझेशन करावं लागत असतं. इट इज युज्ड फॉर मेकिंग दी हाय ड्युटी टायर्स. तुम्हाला माहित आहे, ट्रकचे, गाड्यांचे टायर बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. फॉर मेकिंग दी शूज सोल, शूज वगैरे बनवण्यासाठी. फॉर मेकिंग फुटवेअर कंपोनंट बनवण्यासाठी. फॉर मेकिंग वायर अँड केबल कोटिंग, वायरच्या आणि केबलच्या कोटिंगसाठी वापरलं जातं. फॉर मेकिंग गॅस्किट बनवण्यासाठी वापरलं जातं. फॉर मेकिंग दी टँक लाइनिंग, टँकच्या लाईन म्हणजे टँक वगैरे पाण्याचे, आपल्याकडं सिंटेक्सच्या वगैरे टाक्या असतात की नाही, तशा टाईपचे टँक बनवण्यासाठी वापर केला जातो. त्यानंतर फॉर मेकिंग दी कार्पेट. डू यू नो व्हॉट इज मीन बाय कार्पेट? माहिती आहे का? Yes, ma'am. हा, ओके. इज इट टफ? गॅस्किट म्हणजे काय रे? गॅस्किट म्हणजे काय? तुम्ही काय म्हणता बघा, मला आठवणार नाही. आपण सायकल मध्ये हवा भरतो की नाही, बरोबर आहे ना? त्याचा Yes, फॉल ma'am. कशाचा असतो रे? फॉल रबरचा असतो की नाही? त्याची झडप कशाची असते? हॅलो, वरून हो. लोखंडाचं असतं, वरून मेटलचं असतं, पण आतल्या साईडला रबर असतो की नाही त्याच्या? Yes, ma'am. किंवा गॅस वगैरे लीक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी टाकलेली असती छोटी पट्टी रबरची. त्याच्यापेक्षा सोपं, आपल्या गावाकडे की नाही पाण्याच्या टी काढलेल्या असतात बघा शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्या टीच्या तिथे वरून आपण जर समजा तिथला टी चालू करायचा नसेल, तिथला कॉक जर चालू करायचा नसेल, तर तिथं पॅक करतो बघा वरती आपण हे लावून, नट बोल्ट लावून पॅक करतो. तिथे एक मध्ये रबराची चकती लावलेली असते की नाही रे? जी Yes, खेडेगावातली ma'am. मुलं आहेत त्यांना तरी माहित असेल की, Yes, Yes, ma'am. ma'am. असते की नाही? म्हणजे त्या ठिकाणचं जर आपल्याला चालू करायचं नसेल आउटलेट, आणि त्याच्यापेक्षा पुढच्या स्टेपचं चालू करायचं असेल, तर आपण पाठीमागचं बंद करतो की नाही? ते बंद करताना नट बोल्टने बंद केलं जातं, माहितीये ना? वरती एक चकती असते मेटलची, त्याच्या आतमध्ये रबराचा तुकडा असतो की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. मला गॅसकिट म्हणायचं असतं. गॅस बाहेर जाऊ नये, वॉटर बाहेर जाऊ नये म्हणून केलेलं सिलिंग मटेरियल, त्याला गॅसकिट असं म्हणायचं. जी गावाकडची मुलं असतील त्यांना माहित असते. ओके, आर यू गेटिंग दिस पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. लिहून काढायच्या मध्ये तुम्हालाच माहितीये, काही शिकवण्यासारखं काहीच नाही. फक्त तुमच्या डोक्यात काय राहिलं असेल माहितीये का, की टायर बनवण्यासाठी आणि फुटवेअर ह्यानं बनवले जातात का, असं तुमच्या डोक्यामध्ये विचार आलेला असेल. बरोबर आहे ना? आणि तेवढंच लक्षात ठेवायचं. लिहा पटकन. इथपर्यंत तुम्ही लिहून घेतलेलं आहे, प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन लिहून घ्या.
झालं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट टाइप ऑफ रबर सिंथेटिक रबरच आहे हा पण. थायोकॉल और पॉलिसल्फाइड रबर. मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं याच्यामध्ये सिलेबस मध्ये. थायोकॉल और पॉलिसल्फाइड रबर. हा बलून बनवण्यासाठी. माहिती आहे बलून? ज्याचं वेट कमी आहे असे पार्ट बनवण्या असे वेगवेगळे वस्तू बनवण्यासाठी, जॅकेट बनवण्यासाठी जे रबर वापरलं जातं ते रबर कोणतं रबर असतं? थायोकॉल रबर असतं. थायोकॉल इज हॅव्हिंग आउटस्टँडिंग रेजिस्टंट टू स्वेलिंग. आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ते डिझॉल्व्ह होतं. फ्युएल ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल अँड केरोसिन हॅव नो इफेक्ट ऑन थायोकॉल. फ्युएल ऑइलचा ह्याच्यावरती इफेक्ट होत नाही. लुब्रिकेटिंग ऑइलचा उपयोग याच्यावरती अटॅक होत नाही. केरोसिनचा पण याच्यावरती अटॅक होत नाही. थायोकॉल हॅज अ लो परमॅबिलिटी टू द गॅसेस. तो गॅस बाहेर जाऊ देत नाही. लो परमॅबिलिटी टू गॅस. बलून मध्ये आपण हवा किती जरी भरली तरी एकदम फुटतो, पण त्याच्यातून होल नसेल तर अजिबात हवा लीक होत नाही. इट कॅनॉट बी वल्कनाइज्ड. याचं वल्कनायझेशन करायची गरज लागत नाही. हेन्स डज नॉट फॉर्म हार्ड रबर. त्याच्यामुळं त्याचा हार्ड रबर बनवता येत नाही. त्याचं वल्कनायझेशन होत नाही म्हणून हार्ड रबर बनत नाही. हार्ड रबर बनत नाही म्हणजे त्याला ताठरपणा येत नाही. ते ताठ होत नाही. ताठ जर नाही झालं तर त्याचे टायर वगैरे बनवता येतील का? शूज वगैरे बनवता येतील का? हॅलो. No, ma'am. हा, त्यामुळं त्याच्या ज्या लवचिक वस्तू असतात त्या बनवता येतात. उदाहरणार्थ कॅरी बॅग बनवण्यासाठी असं जर समजा रबराचं काही बनवायचं असेल तर त्या वस्तू ज्या लवचिक असतात त्या बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. यूज फॅब्रिक्स कोटेड विथ थायोकॉल आर युज्ड फॉर बलून, लाईट पार्ट अँड जॅकेट. बलून बनवण्यासाठी, लाईट पार्ट बनवण्यासाठी, जॅकेट बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. These are used as a solid propellant fuel for rocket motors. रॉकेट मोटार मध्ये फ्युएल ठेवण्यासाठी जे हे पार्ट बनवला जातो त्या पार्ट साठी याचा यूज केला जातो. रॉकेट मोटार मध्ये फ्युएल ठेवण्यासाठी जो कंपार्टमेंट बनवलं जातं ते कंपार्टमेंट याचं असते. थायोकॉल इज युज्ड फॉर सील, गॅस्केट्स, केबल कोटिंग, ऑइल टँक लाइनिंग याच्यासाठी याचा यूज होत असतो. आर यू गेटिंग? Yes, ma'am. समजलं का? काही नाही रे Yes, याच्यामध्ये ma'am. शिकवण्यासारखं काही सुद्धा नाही. लिहून घेता? Yes, ma'am. हा लिहून Yes, घ्या. ma'am. लिहून घ्या. स्क्रीन चेंज झाली का? No, ma'am.
झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पॉइंट, डिफरन्स बिटवीन नॅचरल अँड सिंथेटिक रबर. इथं काय लिहायचं? इट इज ऑब्टेन फ्रॉम रबर ट्री. इट इज प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी. ओके. इट कम इन टू व्हरायटीज, सिस आयसोपिरिन आणि ट्रान्स आयसोपिरिन. देअर आर लार्ज नंबर ऑफ व्हरायटीज ऑफ सिंथेटिक रबर. सिंथेटिक रबर किती पण आपण बनवू शकतो. फॉर इम्प्रुव्हिंग द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी व्हल्कनायझेशन शुड बी कॅरिड आउट. नॅचरल रबरचं व्हल्कनायझेशन करावंच लागतं. पॉलिमरायझेशन कॅरिड आउट एक्सटर्नली सिंथेटिकली व्हल्कनायझेशन इज नॉट रिक्वायर्ड. व्हल्कनायझेशन रिक्वायर्ड नाही, पण काही एक्सेप्शन केसला करावं लागतं. व्हल्कनायझेशन इज नॉट रिक्वायर्ड. कंटेन हाय क्रॅक स्पेड रेजिस्टन्स बट लो ओझोन रेजिस्टन्स. याला ओझोनचा रजिस्ट करता येत नाही. क्रॅक होऊ नये म्हणून रजिस्ट करता येतो, पण ओझोनचा रेजिस्टंट ह्या नॅचरल रबरला करता येत नाही. याला हाय रेजिस्टन्स, हाय ओझोन रेजिस्टन्स, ओझोनला रजिस्ट करता येतं, पण लो क्रॅक स्प्रेड रेजिस्टन्स, त्याला चिरण्यासाठी रजिस्ट जास्त करता येत नाही. वेदरिंग ऑकर फास्ट. वातावरण बदललं की या नॅचरल रबर मध्ये चेंज होतो. हाय रेजिस्टन्स टू वेदरिंग. वातावरण बदललं तर सिंथेटिक रबरला काही होत नाही. लो लोड बिअरिंग कॅपॅसिटी. लोड पेलण्याची कॅपॅसिटी कमी आहे आणि याला लोड पेलण्याची कॅपॅसिटी म्हणजे टेन्साइल स्ट्रेंथ जास्त आहे. इथं काय लिहायला सांगितलं रे? इट इज ऑब्टेन फ्रॉम रबर Rubber ट्री. tree. दोन कॉलम करा. नॅचरल रबर, सिंथेटिक रबर. इथला पहिला फक्त पॉइंट मी सांगते, इथून पुढचं मग सोपंच आहे, तुम्ही लिहू शकता. हॅलो हॅलो. Yes, ma'am. कुठपर्यंत आलात? तिसरा चौथा पॉइंट पर्यंत आलात का? Yes, ma'am. हा, लिहा.
मॅम स्क्रीन चेंज झाली. इज इट झालं का? Yes, ma'am. Ma'am. ओके. Okay. Rubber is over. Classification is over. Isolation of natural rubber. Vulcanization is over. Property and application of Bunayas and property and application of Bunayas thiocol rubber is also over. Last point is a biodegradable polymer. Write a heading. Biodegradable polymer. Biodegradable polymer. Biodegradable polymer. लिहिलं का? त्याच्यातला Yes, फर्स्ट ma'am. पॉइंटला इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन लिहिलं? Yes, ma'am. हा. प्लास्टिक का वापरत नाहीत रे? का वापरण्यावरती बॅन आहे प्लास्टिकचा? हॅलो, कॅन एनीवन टेल मी? कोण सांगू शकते का? ते लवकर डिकम्पोज होत. हा, ते लवकर डिकम्पोज होत नाही. डिकम्पोज म्हणजे डिग्रेडेशन होणं. जर भाकरीचा एक छोटासा तुकडा वातावरणात कुठेतरी पडला, 7-8 दिवसानंतर त्याला कीटक लागलेले असतात, मुंग्या लागलेल्या असतात, जे सूक्ष्मजीव असतात ते त्याचं डिग्रेडेशन करत असतात, विघटन करतात. पण प्लॅस्टिकची वस्तूला अजिबात काही कोणच अटॅक करत नसतं. यावर्षी जरी प्लॅस्टिकची पिशवी वातावरणात पडलेली असेल, आपण पुढच्या वर्षी पण फार तर उन्हाने वगैरे थोडस चेंज झालेलं असतंय, नाहीतर आहे अशीच असते. तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर, पॉलिमर म्हणजे प्लॅस्टिक किंवा रबर. आपला असा कन्सेप्ट असतो की पॉलिमर हे बायोडिग्रेडेबल नाहीत, पण अलीकडे असं रिसर्च आहे की पॉलिमर आहे ना, त्याच काही पॉलिमरचं बायोडिग्रेडेशन होऊ शकतं, काही पॉलिमरचं विघटन होऊ शकतं. पॉलिमरची एक्झाम्पल प्लॅस्टिक, रबर. प्लॅस्टिकच्या वस्तू, रबरच्या वस्तू हे पॉलिमर झाले. आपला पॉलिमरशी रिलेटेड काय कन्सेप्ट आहे, त्याचं विघटन वातावरणात होत नाही, मीन्स इट इज नॉट ए बायोडिग्रेडेबल. पण असे काही 8-9 एक्झाम्पल आहेत की त्याचं बायोडिग्रेडेबल, ते त्याचं डिग्रेडेशन होतं, त्याचं विघटन होतं, त्याचं वातावरणामध्ये विघटन होतं. कोण विघटन करतं? विघटन मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात. आता समजा भाकरीचा तुकडा मगाशी मी सांगितलं, फक्त आपल्याला त्या मुंग्या वगैरे डोळ्यांनी दिसतात म्हणून आपण ते सांगू शकतो की याला मुंग्याने खाल्लंय म्हणून, पण त्याच्या तिथं सूक्ष्मजीव पण खूप असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम पण खूप असतात, मग ते डिग्रेडेशन करत असतात. आता बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे काय की असं प्लॅस्टिक की ज्याचं डिग्रेडेशन कोण करतं? ऍक्शन ऑफ नॅचरली ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. हे नॅचरली ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते ह्या पॉलिमरचं डिग्रेडेशन करतात. त्या पॉलिमरला बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणायचं.
ज्या पॉलिमरचं डिग्रेडेशन नॅचरली ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया, फंगस, अल्गी हे करतात, त्याला बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हटलं जातं. आर यू गेटिंग? आर यू गेटिंग? येस मॅम. Yes, ma'am. हा, फक्त एवढी एकच 2च लाईन लिहून घ्यायच्या डेफिनेशनच्या. लिहिल्या? नेक्स्ट लेक्चर कोणाचे रे? 5 मिनिटात चॅप्टर संपेल, पण दुसऱ्यांना डिस्टर्ब करून नको. नेक्स्ट लेक्चर आपण बघू, दिलं तर कंटिन्यू करू, अदरवाइज नको. इजीचं लेक्चर आहे ना? ठीक आहे. लिहिलं का ह्या 2 लाईन? इज इट? पहिल्या 2 लाईन लिहिल्या का? ओके, लिहिल्या का 2 लाईन? Yes, ma'am. Yes, ma'am. थांबूयात आपण, नेक्स्ट लेक्चरला बघूया. एक्झाम्पल आणि ऍप्लिकेशन झाली त्या चॅप्टरची.